नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या मराठी विषयाच्या पुस्तकातील घटक क्रमांक 8 ज्ञानेश्वरांनी जी ओवीबद्ध रचना केलेली आहे त्या ओवीबद्ध रचनेतील एक रचना ऐसी अक्षरे रसिके आपण पाहणार आहोत। ज्ञानेश्वर म्हटलं की आपल्याला आठवतं की जवळजवळ 725 ते 726 वर्षापूर्वी सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातील एक अलौकिक नाव, अगदी पिढ्याने मार्गदर्शक, न भूतो न भविष्यतो असं एक अनमोल रत्न, प्रत्येक पिढीला आणि प्रत्येक पिढीच्या मनमंदिरात अढळ श्रद्धास्थान निर्माण करणारं संत व्यक्तिमत्व। अगदी अनेक संत जे होऊन गेले त्यांच्यामधलं एक अग्रगण्य नाव, अखिल विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारे संत, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत, एक थोर योगी, तपस्वी, तत्वज्ञानी संत कवी म्हणजे संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव या गावी झाला 1275ला, म्हणजे अगदी 11व्या शतकामध्ये। त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी। संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी लग्न केलं, विवाह केला आणि ते गृहस्थाश्रमामध्ये आले। पण त्यांना असं वाटायला लागलं त्यावेळी की आपण संन्यास धर्म स्वीकारला पाहिजे आणि म्हणून ते काशीला गेले। पण त्यांच्या गुरूंना जेव्हा समजलं की ते गृहस्थाश्रमात आहेत, त्यांचं लग्न झालंय, तेव्हा मात्र त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवलं आणि पुन्हा म्हणजे गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि पुन्हा मग गृहस्थाश्रमामध्ये आले। त्या काळी संन्यास धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीने पुन्हा संसारात येणं हे निषिद्ध मानलं जात होतं आणि मग त्यामुळे संपूर्ण समाजाने त्यांना वाळीत टाकलं। ते पुन्हा जेव्हा गृहस्थाश्रमात आले त्यानंतर त्यांना मग म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी 4 अपत्य झाली। पण त्या 4 मुलांना आणि विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीला समाजाकडून वेगवेगळ्या प्रकाराने जो त्रास सहन करावा लागला, त्यामुळे विठ्ठलपंतांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली। म्हणजे वडिलांच्या बरोबर ते सगळं संपायला हवं होतं, पण असं झालं नाही आणि ह्या 4 भावंडांना म्हणजे 1 बहीण आणि 3 भाऊ ह्या चौघांनाही पुन्हा त्या छळाला सामोरं जावं लागलं। अगदी त्यावेळच्या महत्त्वाच्या ज्या गरजा होत्या, अन्न आणि पाणी, यांना सुद्धा त्यांना मुकावं लागलं आणि मग त्यांनी त्यांचं जे मूळ गाव होतं आपेगाव पैठण हे सोडलं आणि त्यानंतर ही 4ही भावंडं आळंदीत आली। आळंदीत आल्यानंतर सुद्धा त्यांचा जाच संपला नाही, म्हणजे ते भिक्षा मागायचे आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करायचे। पण हे करत असताना हळूहळू आळंदीतल्या लोकांना त्यांची जी कुशाग्र बुद्धी होती, त्यांचं शास्त्र होतं, त्यांची जी नीतिमत्ता होती ह्याची हळूहळू जाणीव व्हायला लागली आणि मग त्यावेळच्या कर्मठ लोकांनी त्यांचं शुद्धीकरण केलं आणि त्यांना स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याची एक वेगळी बाजू समाजाला दिसायला लागली। ज्ञानेश्वरी, त्याच्यानंतर चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, अभंगगाथा असे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ। ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 9000 ओव्या आहेत आणि हा जो ग्रंथ आहे तो असं म्हटलं जातं की त्यांनी 1290ला लिहिला आणि मग 1290व्या वर्षी लिहिताना ते 16व्या वर्षाचे होते आणि 16व्या वर्षाच्या एका मुलानं, म्हणजे आपण आज जेव्हा 16 वर्षाची मुलं बघतो त्यावेळी त्यांना चांगलं वाईट तर समजत नाहीच आहे, पण आपण काय करतो हे सुद्धा समजत नाही। पण त्या 16व्या वर्षाच्या छोट्याशा बालकाने तेव्हा ज्ञानेश्वरीसारखा आघात ग्रंथ जो आहे तो ग्रंथ लिहून ठेवला। चांगदेव पासष्टी, चांगदेव जे होते ते 1400 वर्ष म्हणजे जगले असं म्हटलं जातं, पण त्यांचा अहंकार हा फार मोठा होता, ते गर्विष्ठ होते आणि मग ते गर्वहरण करण्यासाठी त्यांनी चांगदेवांनाच जवळजवळ 65 ओव्यांचं जे पत्र आहे ते पत्र लिहिलं, त्यालाच आपण चांगदेव पासष्टी म्हणतो। अगदी संपूर्ण विश्वासाठी त्यांनी पसायदान मागितलं, विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राला, म्हणजे आज आपण आपल्याच पिढीचा विचार केला तर आजोबांच्या पाठीमागे कोण होतं, पणजोबा कोण होते, खापर पणजोबा कोण होते हे आपण विसरून जातो,
पण आज जवळजवळ 725 वर्षानंतर सुद्धा आपण अभिमानाने जे नाव मिरवतोय ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. आणि मग त्यावेळची जी भाषा होती ती संस्कृत होती. आणि मग त्या भाषेत ती भाषा सामान्य लोकांना समजत नव्हती. त्या भाषेतले शब्द, त्या भाषेतली सुभाषितं सामान्य लोकांपर्यंत पोचत नव्हती. आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळची जी प्राकृत मराठी होती त्या मराठीमध्ये संपूर्ण लेखन केलं आणि सामान्य लोकांनासुद्धा ज्ञानी करण्याचं, सामान्य लोकांपर्यंतसुद्धा जगण्याचं तत्त्वज्ञान पोचवण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. आणि मग त्यानंतर मात्र अगदी पुनपुरं 21 वर्षाचं आयुष्य लाभल्यानंतर त्यांनी 1296मध्ये संजीवन समाधी घेतली. आणि जरी संजीवन समाधी घेतली तरी त्यांचं जे लेखन होतं, त्यांचं जे साहित्य होतं, त्यांची जी ग्रंथसंपदा होती आजही आपल्याला मार्गदर्शक म्हणून समोर येते. आणि याचाच एक भाग म्हणून 18 मे 1940 रोजी प्रभात फिल्मने संत ज्ञानेश्वर नावाचा एक सिनेमा काढला आणि तो पुण्यामध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला. तब्बल 36 आठवडे तो सिनेमा जो होता तो चालला. त्यानंतर हिंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर चित्रपट आला, म्हणजे ज्योत से ज्योत जगाते चलो हे जे गाणं आहे जे अजरामर झालं ते ज्ञानेश्वरांच्या त्या ज्ञानज्योतीवरच आधारलेलं होतं. आणि मग हे जे आहे हे ज्ञानेश्वर त्यांनी मराठीचं महत्त्व, मराठीची महती, मराठीचा अभिमान संपूर्ण विश्वाला सांगण्याचा प्रयत्न केला. मराठी किती गोड आहे, किती रसाळ आहे, त्यातलं ज्ञानामृत जे आहे ते ज्ञानामृत किती चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणूनच ह्या ज्या प्रस्तुत ओव्या आहेत त्या ओव्यातून त्यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केलेला आहे. अमृतापेक्षा गोड किंवा अमृताला बरोबर जर पैज लावली तर त्याच्यातही जिंकू पाहणारी आपली जी मराठी आहे त्याच्या गौरवाची भावना जी आहे ती त्यांनी आपल्या शब्दसामर्थ्यावर इथे व्यक्त केलेली आहे. माझ्या मराठीतून अमृताशी पैजा जिंकणारी ही रसाळ भाषा आणि त्यातली जी अक्षरे मी निर्माण करीन असं एक म्हणजे आश्वासक भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी इथे ठामपणे मांडलेली आहे. आणि मग ही मराठीची मेजवानी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते संत ज्ञानेश्वरांचं. आणि त्यांचीच ही ऐशी अक्षरे रसिके आज आपण पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा ज्या ज्ञानेश्वरीतल्या ओवी क्रमांक 14 ते 24 ह्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या इथं आपल्याला अनुभवायच्या आहेत, वाचायच्या आहेत आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, आपण आस्वादक व्हायचं आहे. ते म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. मी पूर्ण कविता वाचून वेळ न दवडता तुम्हाला प्रत्येक त्यातली जी ओवी आहे त्या ओवीच्या संदर्भात इथे तुम्हाला सांगते. आता खरं तर याच्यातले कठीण शब्द जे आहेत ते शब्द थोडे कठीण आहेत कारण ते प्राकृत मराठीतले आहेत. जे दर काळाने दर कोसावर भाषा बदलते असं आपण म्हणतो. भाषेत बरीचशी परिवर्तनं झालीत आणि आज आपली जी प्रमाण भाषा आहे ती प्रमाण भाषा आणि त्यावेळची प्राकृत आहे. ह्यातले काही शब्द जे आहेत ते शब्द कठीण आहेत. तर त्या शब्दांचे मी तुम्हाला अर्थ सांगते. ते म्हणतात की माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन. आता यातले शब्द जे आहेत त्यातले बोलू म्हणजे शब्द, बोल आपण असं म्हणतो. त्यानंतर परी म्हणजे पण, परंतु, ऐसी म्हणजे अशी आणि रसिके म्हणजे रसाळ. तर ते म्हणतात की माझा मराठाची बोलू होती, माझ्या मराठीतल्या जे शब्द आहेत, मराठीची जी बोली आहे, मराठीतली जी भाषा आहे त्यातले जे शब्दभांडार आहे ते इतकं कौतुकास्पद आहे, इतकं चांगलं आहे, म्हणजे असं सगळ्या भावनेने ते ओतप्रोत भरलेलं आहे. परी अमृतातही पैजा जिंके. ते कसं आहे तर हे माझी मराठी भाषा जी आहे ती इतकी रसाळ आहे, निर्मळ आहे. तर ती अमृत म्हणजे ज्यातून आपल्याला म्हणजे अमर होता येतं असं एक पेय जे आहे त्याला आपण अमृत असं म्हणतो. तर असं जे अमृत आहे त्या अमृतातही आपण पैजा जिंकू शकू किंवा अमृताबरोबर जर आपण पैज लावली तर त्यातही आपण विजयी होऊ. इतकं समृद्ध असणारं ज्ञान जे आहे ते ज्ञान माझ्या मराठीत आहे. ऐसी अक्षरे रसिके मिळविन. आणि म्हणून या मराठी भाषेतली जी अक्षरं आहेत, ज्यात ते शब्दभांडार आहेत ते मी मिळवण्याचा, तुमच्यापुढे मांडण्याचा, ते निर्माण करण्याचा मी काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तेव्हा तुम्ही अगदी लक्ष देऊन, हे निरूपण आहे खरं तर. त्यावेळी समाजाची जी मनोरंजनाची साधनं होती किंवा ज्ञानप्राप्तीची जी साधनं होती ती साधनं काय होती तर त्यावेळी भजन असायचं, कीर्तन असायचं किंवा जे लोकसाहित्य होतं, लोककला होत्या, लोकसंगीत होतं, लोकगीतं होती. ही ज्या त्या कारणाने तिथं आपण ऐकत होतो किंवा त्याचा आस्वाद घेत होतो. हे निरूपण आहे त्यांनी केलेलं. तुम्ही मराठी भाषेत
जी थोरवी जी आहे ती थोरवी ऐकावी म्हणून त्या लोकांसमोर मांडलेलं हे ते जे हे आहे कीर्तन आहे त्याच्यातलं निरूपण ते करताना म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माझ्या मराठीतलं जे काही रसाळपण आहे त्यातली जी रससंपदा आहे हे सगळं अमृतावरही म्हणजे पैज जिंकू शकेल असं आहे. आणि म्हणूनच ते मला काय वाटतंय त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द मला कौतुकास्पद वाटतोय. जी कोवळीची नी पाडे दिसती नांदीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे नी. आणि म्हणून ते म्हणतात की जे जिच्या पुढं ज्या ह्या मराठी भाषेपुढे काय आहे ती कोमलता जी रुजुता आहे जी म्हणजे त्यातली जी कोवळीक आहे ती काय आहे तर ती फिकी पडेल अशी आहे. आणि दिसती नांदीचे रंग थोडे कोवळीकता म्हणजे कोमलता आणि पांडे म्हणजे पुढे दिसती नांदीचे रंग गोडे नांदीचे म्हणजे नाद ज्याच्यात मधुरता आहे ज्यात संगीत आहे ज्यात सप्तसूर आहे ज्यात लय आहे ताल आहे असं सगळं जे आहे त्याला आपण नाद असं म्हणतो. आणि मग ते म्हणतात की ज्या सप्तसुरांचे रंगसुद्धा तिथं थोडे पडतील फिके पडतील कमी पडतील अशी माझी मराठी भाषा आहे. वेधे परिमळांचे बीक मोडे आणि परिमळ म्हणजे सुगंध. तुम्ही बहिणाबाई चौधरींचं जे पाठ बघितलं त्याला परिमळ असं हे होतं शीर्षक होतं. आचार्य यात्रेनी त्यांची प्रस्तावना लिहिली होती बहिणाबाईंच्या गाण्यांची. तर तो परिमळ म्हणजे सुगंध वेधे म्हणजे वेधून घेणे आणि बीक म्हणजे बळ आणि मोडे म्हणजे मोडणे. जिथं सुगंधाचं सुद्धा म्हणजे जे बळ आहे ते मोडून जाईल. जे सुगंध नुसता आपण बघा एखाद्या रातराणीच्या जे जो झाड असतं त्याच्या शेजारून गेलं तरी आपोआप आपल्या नाकामध्ये तो सुगंध येतो. आपल्याला घ्यायचा नसेल तरीसुद्धा तो आपलं जे हे जे आहे घाणेंद्रिय आहेत ते समृद्ध करून सोडतो. मोगऱ्याचा सुगंध असेल तर अशी चाफ्याचा सुगंध असेल तर आपोआप आपल्याला काय करतो की ती जाणीव करून देतो. पण ते म्हणतात की भाषा माझी कशी आहे तिचा सुगंध इतका आहे की एखादा विशिष्ट प्रकारचा सुगंध असेल तर तो सुद्धा कमी पडावा तो सुद्धा खोल ठरावा इतकी ती सुगंधी माझी भाषा आहे. म्हणजे तिच्यातले संगीत ताल लय तर आहेच पण तिच्यातली ती कोमलता जी आहे तिची जी कोवळीक आहे ती कोवळीक मात्र आपोआपच आपल्याला त्या सुगंधांपेक्षा सप्तसुरांपेक्षा श्रेष्ठ ठरणारी आहे. आणि म्हणून अशी माझी भाषा काय आहे तर समृद्ध आहे. सहजे ऐसा एका रसाळपणाची अलोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. आता बघा एका रसाळपणाची लोभ म्हणजे मोह. आपल्याला मोह होतं ना की श्रवणीची होती जिभा. श्रवणीची म्हणजे जे कान आहेत श्रवणेंद्रिय आहे जे ते बोले इंद्रिया लागे कळंबा. कळंबा म्हणजे भांडण वाद विवाद कलह जे असतात ते एकमेका. जेव्हा मराठी भाषा आपली समोर येते तेव्हा काय होतं एका रसाळपणाची लोभा ती रसाळ जी आहे तिच्यातलं रसाळपणाची जे रस आहेत आपण रस जे सांगतो आपल्या साहित्यामधले तर किंवा काव्यामधले जे रस असतात त्याच्यामध्ये आपण मग शांत रस असेल विरह असेल त्याच्यामधलं बिभत्सपणा असेल वीर रस असेल भयान रस असेल हे सगळे रस आहेत त्याच्यातले. तर हे सगळे जे रस आहेत ह्या रसांच्यामुळे काय होतं तर ती भाषा उठावदार होते. ती भाषा आपल्याला हवीहवीशी वाटते. त्या भाषेचा आपल्याला मोह होतो. असं वाटतं की ती माझ्यासाठी आहे हे आपल्याला जेव्हा वाटायला लागतं त्यावेळी ते म्हणतात की त्या इंद्रियांमध्ये सुद्धा भांडण लागले त्या भाषेसाठी. आणि ते कसं भांडण आहे की श्रवणीची होती जिभा. म्हणजे खरं तर श्रवणीची जिभा होणं म्हणजे आपण जो रसस्वाद आहे म्हणजे एखाद्या पदार्थाची चव जी आहे ती चव आपण चाखतो कशाने तर जिभेने चाखतो. म्हणजे जिभेला ती चव कळते ती खारट आहे आंबट आहे तिखट आहे. पण आता काय झालं आहे हे जे आपल्या साहित्यातले रस आहेत ते आपण कशाने आस्वादतो तर कानाने. आपण कानाने तृप्त होतो ना. आणि मग जणू काय श्रवणीची होती जिभा. कानांना जिभा झालेल्या आहेत. कानांना जिभेचं रूप प्राप्त झालेलं आहे. आणि मग हे साहित्यात रसवर्णन आस्वादायचं काम कुणी केलेलं आहे कानाने केलेलं आहे. पण जसं आपल्याला जिभेने रसास्वाद समजतो तसं तो कानांना समजायला लागला. आणि म्हणून श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा. आणि मग त्या इंद्रियांमध्ये भांडण लागले. आपल्या अवयवांमध्येच भांडण लागले. आपली जी पंचेंद्रिय आहेत त्यांच्यामध्ये भांडण लागले की ही मराठी कुणासाठी आहे माझ्यासाठी आहे.
जीभमध्ये माझ्यासाठी आहे, कान म्हणतो माझ्यासाठी आहे, पुढे तुम्हाला डोळ्यांचंही मी सांगेन. तर ते म्हणतात की काय झालं तर बोले इंद्रिया लागे कळंबा, त्यांच्यामध्ये भांडण लागलेले आहे एकमेका, त्या आपापसात भांडतायत. ही मराठी भाषा इतकी सुंदर आहे, इतकी म्हणजे समृद्ध आहे. तर काय आहे ती माझ्यासाठी सुद्धा आहे आणि मग ते एक आपापसात भांडतायत आणि मग ते भांडण कसं आहे तर एकमेकांच्यावरचं प्रेम व्यक्त करणारं आहे. सहजे शब्द तरी विश्वश्रवणाचा, परी रसना म्हणे हा रस आमुचा, घ्राणासी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल. आणि मग जसं कान आणि जिभेमध्ये भांडण लागलेलं आहे अगदी तसंच ते म्हणतात की काय झाले, सहजे शब्दो तरी विषय श्रवणाचा, म्हणजे हे श्रवणाचा विषय कुणाचा आहे, आपण ऐकतो कशाने तर कानाने, होय ना. आणि म्हणून श्रवणाचा विषय तो कुणाचा आहे तर कानांचा आहे. परी रसना म्हणे हा रस आमूचा, रसना म्हणजे जीभ आणि रस म्हणजे शब्द ते जे आहेत ते आपण जे आस्वाद घेणार आहोत. पण जीभ काय म्हणते, नाही नाही हे फक्त कानासाठी आहे का, नाही तर ते माझ्यासाठी सुद्धा आहे, कारण मी रसास्वाद घेणारी आहे, मी चव सांगणारी आहे. त्यामुळे कानाला हा अधिकार नाही आहे, तो अधिकार कुणाला आहे तो मला आहे. आणि त्यामुळे ह्या शब्दातला रस जो आहे, ह्या भाषेतला रस जो आहे तो चाखणारी कोण आहे तर मी आहे. आणि मग ती म्हणते नाही हा कुणाचा आहे, परी रसना म्हणे हा रस आमचा, हे शब्द माझ्यासाठी आहेत, ही मराठी माझ्यासाठी आहे. घ्राणाचे भावो जाय परिमळाचा, आणि मग घ्राण म्हणजे काय तर नाक, ते काय म्हणतंय भाव म्हणजे भावना. तर नाक पण म्हणतं की नाही नाही हे कानाचं किंवा जिभेसाठी फक्त नाही आहे तर ते कुणासाठी आहे, हे माझ्यासाठी सुद्धा आहे. तो सुगंध मला सुद्धा कळतो, तो भाव मला सुद्धा समजतो. आणि म्हणून हे हे ही एकमेकांच्यात त्यांचं आपसात भांडण सुरू आहे की नाही, ही मराठी भाषा प्रत्येकजण म्हणते माझ्यासाठी आहे. आज आपल्याला मात्र ती वाटत नाही आहे. आपण जेव्हा मराठीकडे बघतो मित्र हो, मला अगदी कळकळीची विनंती वाटते की आपण असं म्हणतो की जन्मी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरी असे, म्हणजे स्वर्गासारखी सुंदर जननी म्हणजे माता आणि जन्मभूमी आहे. मी अगदी तिसरं जोडून सांगते, जी आपली मातृभाषा आहे. जशी आपल्याला मातृभूमी आणि आपली माता आपली वाटते तशी आपल्याला मातृभाषासुद्धा आपली वाटायला पाहिजे. पण हल्ली मात्र जागतिकीकरणाच्या ह्या लोंढ्यामध्ये वाहत जात असताना आपण आपली भाषा विसरतोय. आपल्या भाषेला आपण अगदी नगण्य स्थान जे आहे ते देतोय, अगदी कमी लेखतोय. जेवढं आपल्याला चांगलं इंग्रजी येईल ती आपण हुशार, असं आपली एक समजूत आहे. पण नाही आहे. जिला फार मोठा इतिहास आहे, जिला फार मोठी संस्कृती आहे, जिच्यामध्ये फार मोठ्या लोकांनी ही ग्रंथसंपदा सगळी निर्माण करून ठेवलेली आहे, ती भाषा नक्कीच म्हणजे आपल्याला कमीपणाची वाटू नये हे आम्हाला सांगावं वाटतं. की इथं इंद्रिय म्हणतायत आणि त्या इंद्रियांनी युक्त माणूस आहे, त्या माणसाला सुद्धा ती वाटली पाहिजे. आणि म्हणून खरं तर आपल्याला हा भाग जो आहे तो भाग अभ्यासायचा आहे. आणि मग ते म्हणतात की घ्राणा स्वभाव आहे परिमळाचा, म्हणजे खरं तर त्याला सुगंधाची हे जी आहे ती नाकासाठी आहे, पण त्या साहित्यातला सुगंध, मराठी भाषेतला सुगंधसुद्धा त्याला आकर्षित करतोय. पुढे ते म्हणतात की नवल बोलती रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खानी रूपाची हे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की कानांना ती ऐकायचीच आहे, श्रवणीय आहे म्हणून कानांसाठी ती आहे. पण जीभ काय म्हणते ती माझ्यासाठी आहे. त्याच्यानंतर नाक म्हणतं माझ्यासाठी आहे. आता डोळे पाठीमागे का राहतील, डोळे काय म्हणतायत तर ते म्हणते नवल बोली ती रेखेची वाहणी. रेखेची वाहणी म्हणजे रेषेतून काय होतं शब्द, आपण म्हणजे मराठी भाषेवर रेष आहे बघा, तो आधार आहे आपला. आणि मग रेषेतूनच काय होतं अक्षराची निर्मिती होते. एका अक्षर जोडत गेलो की शब्द तयार होतात, शब्द जोडले की वाक्य तयार होतं आणि भाषा मग संपन्न होते. आणि म्हणून ते म्हणतात की नवल बोली ती रेखेची वाहणी. त्या म्हणजे आपल्याला नवल वाटतं पण त्या रेषेतून काय होतं शब्द उमटायला लागतात, अक्षरं उमटायला लागतात, वाक्य तयार होतात. देखा त्या डोळ्याही पुरो लागे धनी. आणि मग ज्यावेळी हे सगळं बघितलं जाते त्यावेळी डोळ्यांना सुद्धा तृप्ती निर्माण होते. धनी म्हणजे तृप्त होणं. आणि मग डोळे जेव्हा ही भाषा बघायला लागतात, त्या रेषेतून ही अक्षरं शब्द जेव्हा आपण ही म्हणजे ओविया जेव्हा बघतो तर आपल्यालाही मनाला तृप्तता वाटते. पण पहिल्यांदा कुणाला वाटते तर डोळ्याला वाटते. जेव्हा आपण हे अक्षर छान संत ज्ञानेश्वरांचा इथे आपल्याला चित्र दिसतंय आणि मग त्यांच्या बरोबरीने ही जेव्हा अक्षरं दिसतात तर आपल्याला काय होतं, समाधानाची एक मनात भावना जी आहे ती भावना निर्माण होते. ती कोण देतं तर डोळा देतो. आणि मग ते म्हणती उघडली खानी रूपाची ह्या. आणि मग डोळ्याने आपण काय बघतो, सौंदर्य बघतो ना. आणि मग हे सौंदर्य जे आहे ते मराठी साहित्याचं आहे, मराठी भाषेचं आहे.
आणि मग ते म्हणतात की जे उघडली म्हणते खाणी डोळे, काय म्हणतात की माझ्यासमोर एक सौंदर्याची खाणच ठेवलेली आहे आणि ह्या सौंदर्याच्या खाणीतून ह्या मराठी भाषेचं सौंदर्य असं लखलखतं आहे. आणि मग जेव्हा हे मी पाहतोय तेव्हा डोळ्यांची काय होते, तृप्ती होते, समाधान होतं आहे. पुढे ते म्हणतात, जेथे संपूर्ण पद उभारे तेथ मनीची धावे बहिरे, बोलू भुजाई आविष्कारे अलिंगावया. आणि मग जेथं पूर्ण पद उभारे, जेव्हा हे सगळं संपूर्ण मराठी भाषेतलं शब्दभांडार खुलं होतं आहे, जेव्हा आपल्या समोर असतं, म्हणजे संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, मुक्ताई असेल, जनाई असेल, चोखामेळा असेल किंवा शेख मोहम्मद असतील, ह्या सगळ्यांनी लिहून जे काय ठेवलेलं आहे हे जेव्हा तुमच्या समोर येतं ना, तेव्हा ते म्हणतात की जेथे संपूर्ण पद उभारे, म्हणजे पद म्हणजे शब्द, पद म्हणजे कवन जे आहे ते संपूर्ण आपल्यासमोर उभं राहतं, तेथे मनची धावे बहिरे. मन काय होते, भैरव होतं आहे, मनाला काही कळत नाही, काही ऐकायला येत नाही, काही नाही, मन नुसतं धावायला लागते. आपल्याला बघा एखादं पुस्तक हातात घेतलं की असं वाटते की आधी कधी एकदा संपून टाकेन, मग त्यावेळी आपल्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत एक आपण अनुभव ऐकतो, वाचतो की जेव्हा ते इंग्लंडला शिकायला होते तर ब्रिटिश म्युझियम लायब्ररी जी होती त्या लायब्ररीमध्ये ते म्हणजे वाचनासाठी जायचे आणि त्याचं वाचन अफाट होतं. जगातले जे काही श्रेष्ठ वाचक आहेत त्यामध्ये त्यांची गणना होत होती. आणि मग एक वेळ अशी झाली की त्यांना ते वाचायला बसले आणि मग भूकच लागली नाही आणि सलग 12 तास ते वाचत राहिले. आणि त्याच्यानंतर त्यांना जागं करण्यात आलं की आता उठा, 12 तास झाले. आणि त्यावेळी ते म्हटले होते की जेव्हा पोटाची जी भूक आहे त्याच्यापेक्षा ज्ञानाची भूक आपल्याला मोठी वाढते, त्यावेळी आपण वाचायला लागतो. इथं तसं झालेलं आहे मनाचं. मनाला असं वाटतं की हे मराठी इतकी संपन्न आहे आणि त्यावेळी ती मन भैरव होतं. आणि बोलू भुजाई आविष्कारे, भुजा म्हणजे बाहू, आपले हात, आणि काय करतात ते हातसुद्धा असे तयार होतात. बघा आपल्याला एखादी व्यक्ती खूप दिवसांनी भेटली, आपल्या जवळची आहे, खूप आपल्याला ती म्हणजे ती आवडती व्यक्ती आहे आणि ती खूप दिवसांनी भेटली तर आपण लगेच असे हात करतो ना आणि तिला कवेत घ्यायला बघतो. अगदी तसंच मन काय झालं, आतुर झाले. मनाला वाटते कधी एकदा माझ्या त्या मराठीपर्यंत पोचेल आणि मग ते भुजा म्हणजे सरसावत आहेत त्याचं, म्हणजे ते भुजा जे आहेत ते दोन्ही बाजूला करून ते काय करतात, ते अलिंगावया, ती मराठी अगदी कवेत घ्यावी अशा पद्धतीनं त्यांची ती वाटचाल जी आहे ती वाटचाल सुरू आहे. ऐशी इंद्रिये आपली या भावी, झोंबती परितो सरिसेपणाची बुझावी, जैसा एकला जगचे जवी सहस्त्र करू. आणि मग हे वाक्य जे आहे ते इतकं अनमोल आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा किती छान सांगितले. ते म्हणतात की ऐसी इंद्रिय आपली या भावी, ती म्हणजे इंद्रिय जी आहेत ती आपापल्या जागी म्हणजे ते आपल्या भावना व्यक्त करतायत. झोंबती परितो सरिसेपणाची बुझावी, ती झोंबती म्हणजे आईला आपण झोंबतो ना, आईच्या पदराला झोंबतो, आईच्या अंगाला झोंबतो म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बरोबर असणं आणि मग ते बिलगणं आणि मग असं सरसेपणाची म्हणजे अगदी उत्तम प्रकारे असं आपण त्या भाषेबरोबर जर आपण एकरूप व्हायला लागलो, भाषेला म्हणजे आपण त्या भाषेबरोबर खेळायला लागलो, भाषेबरोबर दौडायला लागलो, भाषेच्या संगतीने आपण राहायला लागलो तर काय होईल, तर आपोआपच आपल्याला ती इंद्रियच ती सगळी जी आहेत ती एकमेकांशी बिलगत आहेत त्या भाषेसाठी असं दिसून येईल. आणि मग शब्द जे आहेत ते उत्तम प्रकारे आपण इंद्रियांचं जे समाधान आहे ते समाधान करायला लागतील. आणि मग जैसा एकला जगचे जवी सहस्त्र करू, आणि मग सहस्त्र करू म्हणजे कोण, तर सूर्य तो एकटाच आहे पण काय करतो, संपूर्ण विश्वाला उजळून टाकतो, संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो, संपूर्ण विश्वाला एक ऊर्जा देऊन जातो. आणि मग ते म्हणतात की जसा एकटा तो सूर्य संपूर्ण विश्वाला उजळून टाकतो, त्या चराचराला म्हणजे प्रकाशमान करतो, असा जो कोण आहे अगदी तसं जे आहे तसं माझं हे मराठीचं ज्ञान आहे, मराठी भाषा आहे. आणि म्हणून आपण तिला जपलं पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे, ती आपल्या स्वतःमध्ये जागवली पाहिजे, हेच सांगितलेलं आहे. तैसे शब्दांचे व्यापकपण देखी जे असाधारण पाहताया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. आणि मग ते म्हणतात ते शब्द जे आहेत मराठीतले कसे आहेत तर असामान्य आहेत, असाधारण असं म्हटलं आहे, जे असामान्य ज्याची आपण कशाची तुलना करू शकत नाही आहे असे आहेत. आणि मग त्याचं व्यापकपण पण खूप मोठं आहे शब्दांचं, एकेका शब्दाचं आपण मराठीतले समानार्थी शब्द बघतो आणि हे शब्द बघत असताना प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ आहे ना. म्हणजे
तर त्या शब्दांचं व्यापकपण आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. आणि मग ते म्हणतात तैसे शब्दाचे व्यापकपण देखीची असाधारण. त्याचं व्यापकपण जर आपण अनुभवलं तर ते कसं आहे, अनमोल आहे, असाधारण आहे, असामान्य आहे. त्याचा लौकिक कसा आहे, तर सगळ्यांना भारावून टाकणारं अलौकिक असं ते ज्ञान आहे. आणि मग पाहता भावज्ञा भावती गुण, म्हणजे जर असा जो हे सगळं जाणणारा, हे सगळं सांभाळणारा, हे अनुभवणारा असा कोण असेल, रसिक जर असेल, तर काय होईल, तर जेव्हा तो मराठीतलं हे सगळं जाणतेपण जे आहे, मराठीतले जे ज्ञान जे आहे, तो जेव्हा तो रसिक होऊन ओळखायला लागेल, तो अनुभवायला लागेल, तर त्याला काय होईल, चिंतामणी सापडेल. चिंतामणी म्हणजे काय, तर असा एक मणी आहे तो, जो तुम्ही चिंताल, जे मनात इच्छा धराल, तो तुम्हाला देणारा, फलद्रूप करणारा असा एक काहीतरी काल्पनिक मणी आपण समजतो. ज्याला आपण गणपतीला आपण चिंतामणी म्हणतो. आपल्या चिंता हारतो, तो ओळखतो आणि मग आपल्याला काय करतो, तर त्या चिंतेतून मुक्त करतो. असा जो आपल्याला सुख देणारा, मनातील इच्छापूर्ती करणारा जो मणी आहे, त्या मण्याला आपण चिंतामणी म्हणतो. आणि तो चिंतामणी त्या मराठी साहित्यामध्ये आपल्याला मिळेल. तुमचे जे जे काय आहे तुमच्या आयुष्यातलं, ते सगळं आपल्याला सहज 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 साध्य करता येईल असं आपली मराठी भाषा आहे. आणि म्हणून ती असाधारण आहे, अलौकिक आहे. हे असो तू या बोलांची ताटे भरली, वरी कैवल्य रसे ओगारिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आणि मग संत ज्ञानेश्वर म्हणतात, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आता. मराठी भाषा म्हणजे किती अनमोल आहे, किती अलौकिक आहे. तर हे असे तू या बोलाची ताटे भरली, हा मराठीचं जे समृद्धपण आहे, मराठीचं ही वैश्विकपण जे आहे, हे काय केलं आहे, मी तुमच्या समोर वाढलेलं आहे. एखादं ताट असतं, छानसं असं सजवलेलं असतं, सगळे छान छान तुम्हाला आवडीचे पदार्थ असतात, आपण त्याचा आस्वाद घेतो ना. अगदी तसंच ते म्हणतात की मी काय केलं आहे, तर हे असे तू या बोलाचे ताटे भरली, या मराठीतल्या भाषेतली जी भाषा जी आहे, त्या भाषेचं मी ताट असं तुमच्यासमोर भरून ठेवलेलं आहे. वरी कैवल्य रसी ओगारेली, वरून काय केलेलं आहे, वरून आपण तुपाची धार सोडतो ना, मस्त गरम गरम वरण भात असेल, तुपाची धार सोडली की आपल्याला आवडते ती. पण ते काय म्हणतात, वरी कैवल्य रसी, पारमार्थिक सुख, तुमचं सुख कशात आहे नेमकं, हे आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओगारली म्हणजे वाढलेली आहे तुम्ही, वरून ती पारमार्थिक सुखाचं ते सुखसुद्धा मी तुम्हाला वाढले. ही प्रतिपिया मिया केली. आणि मग ही मेजवानी आहे खऱ्या अर्थानं. आणि मी काय केलं आहे, ही मेजवानी मिया म्हणजे मी तुम्हाला ही एक मेजवानी आणून दिलेली आहे मराठी भाषेची. आणि मग ही काय करा, तर निष्कामासी, तुम्ही निस्वार्थी व्हा. निस्वार्थीपणे हे जे काय ज्ञान आहे, ते ज्ञान घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जर केलात तर तुम्हाला त्याच्यातून तुमचं आयुष्यसुद्धा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल. आता आत्मप्रभा नीच नवी, त्याची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीची भावे. आणि मग ते म्हणतात की जर असं ही जी काय मी काय केले, ठाण दिवी म्हणजे काय, तर बघा ज्ञानेश्वरांचं जे चित्र आहे तुमच्यासमोर, त्या चित्राच्या बाजूलाच एक लाकडी असा खांब आहे. आणि त्याला लाकडी दिवा, कारण पूर्वी जी आतासारखी साधनं नव्हती, तर त्यामध्ये इथं ते लाकडीचं असायचं, त्याच्यात तेल घातलं जायचं आणि त्या तेलातून मग ती वात जी आपलं निरंजन जसं असतं मग ते लाकडी असायचं. आणि मग त्याला ठाणदिवी असं म्हटलेलं आहे, लाकडी दिवा त्याला म्हणतात. आत्मप्रभा म्हणजे स्वयंप्रभा, नीच नूतन म्हणजे नवीन नूतन असं. त्याच्यानंतर म्हणजे जेवी म्हणजे आस्वाद घेणं. आणि मग ते म्हणतात की आता काय करायचं आहे, तर जसं दिव्यातल्या ज्योतीतून तो प्रकाश बाहेर पडतो, तसं तुम्हाला सुद्धा नूतन रोज आत्मप्रकाशाची समयी जी आहे ती मी तेवत ठेवलेली आहे. तुम्हाला स्वतःला तर आत्मपरीक्षण करायचं आहे, तो तुमच्यातला स्वतःतला स्वयंप्रकाश जो आहे तो आता तुम्हाला बाहेर काढायचा आहे. तुमच्यात मराठीचं काय आहे, तुम्हाला मराठीबद्दलचं जे ज्ञान आहे ते मी दिलं आहे. आपण काय करतो, ह्या सगळा अभ्यास करतो, एकदा परीक्षा असते ना आपली, आणि मग परीक्षेतून आपल्याला कळतं की मी किती आता त्याच्यात गुणवत्ता प्राप्त केली. तर ज्ञानेश्वरांनाही असं वाटतं की हे सगळं निरूपण मी आता केलेलं आहे, पण आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वयंप्रेमी बनायचं आहे, स्वयंप्रकाशी बनायचं आहे. आणि मग आता नीत नवीन मी आता जे जे काय ज्ञान तुमच्यासमोर मांडलेलं आहे, तर त्या मांडलेल्या ज्ञानातून तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला स्वयंप्रकाश बनायचं आहे. आणि म्हणून ही सगळी जी ज्ञानसंपदा आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे, तुम्ही त्या पलीकडे जायचं आहे. आणि तुम्ही निष्काम होऊन निष्काम होऊन किंवा
निस्वार्थी होऊन ह्या सगळ्याचा काय करायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. जो इंद्रिय ते चोरून जेवी. जर तुम्ही इंद्रियांना कुठेतरी बाजूला ठेवून जर हे सगळं मिळवत असाल तर नाही आहे. प्रत्येक इंद्रियाला वाटलं पाहिजे की नाही, हे माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, माझ्यासाठीच म्हणून आहे. असं जेव्हा वाटेल तेव्हा काय होईल तर तयासीची फावे, फावे म्हणजे मिळणे, त्यालाच ते मिळेल. मग कुठलंही हे असू देत, ज्ञान असू देत, कुठलीही तुम्हाला मिळणारी अनुभव असेल तर तुम्हाला इंद्रियांबरोबर तो वाटून घेता आलं पाहिजे. म्हणजे छान वारा येतोय आपल्या शरीराला, आपल्याला स्पर्श ज्ञान झालं पाहिजे. खूप छान एखादं निसर्गाचं सौंदर्य आहे, आपल्याला डोळ्यात भरून घेता आलं पाहिजे. खूप कुठंतरी चांगलं ऐकायला येतंय, आपल्याला कानाने ते भरभरून घेता आलं पाहिजे. चांगला सुगंध आहे तो आपल्या नाकातून आपल्याला तो म्हणजे आपल्या तनामनात आणता आला पाहिजे. आणि मग इंद्रियाला बाजूला ठेवून आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि 6वं इंद्रिय म्हणजे मन, तर मन भरून आलं पाहिजे ना त्या सगळ्यातून. तर ते म्हणतात की हे सगळं जे मी तुमच्या समोर एक दीपस्तंभासारखं समोर ठेवलेलं आहे ते तुम्हाला आस्वादता आलं पाहिजे, तुम्हाला ते घेता आलं पाहिजे, तुम्हाला ते मिळवता आलं पाहिजे. येत श्रवणीचे पांगे, पांगे विन श्रोतया होवावे लागे, हे मनाचे निजांगे भोगी जे जगा. आणि मग काय व्हायला पाहिजे, ते पांगे विन म्हणजे अंगाशिवाय असं म्हटलेलं आहे त्यांनी, आणि निजांगे म्हणजे स्वतःचे अंग, भोगीचे म्हणजे भोगणे, आस्वाद घेणे, आत्मसात करणे. आणि ते म्हणतात की आता मात्र काय करायचं आहे, येतं श्रवणीची पांगे. आता श्रोते हो, तुम्ही काय करायचं आहे, हे मी जे निरूपण केलेलं आहे, हे तुम्हाला मी जे जे सांगितलेलं आहे, हे मराठी भाषेची जी थोरवी आहे, हे मराठी भाषेची जी महती आहे, ह्या मराठी भाषेचं जे मोठेपण आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही आता काय करायचं तर तुम्ही हे सगळं आत्मसात करायचं आहे, हे स्वतःमध्ये भिनवायचं आहे. तुम्ही अगदी नुसतं ऐकण्याच्या पलीकडे जायचं आहे, तर ते आतमध्ये तुमच्या कुठंतरी ते रुजवायचं आहे. हे रुजवलं तर आपोआपच काय होईल तर ह्या मराठी भाषेतली अक्षरं, मराठी भाषेची महती, ह्या मराठी भाषेची थोरवी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एकदा तुमच्यापर्यंत पोहोचली, तुम्ही तुमच्यामध्ये रुजवली, तर आपोआप काय होईल तर आपोआपच तुम्ही ती पुढच्या पिढीकडे हे कराल. आज आपण ज्ञानेश्वरांचा विचार 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर पिढ्यानी पिढ्या ते आपल्याकडे आले, म्हणजे आपण ते जतन केले ना. मग असंच अनेक पिढ्यानपिढ्या हे जर जायचं असेल तर ते स्वतःमध्ये भिनवायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही काय करा तर फक्त नुसतं ते ऐकायचं नाही, तर ऐकण्या पलीकडे जाऊन ते मनानं तुम्ही आत्मसात करा तुमच्या स्वतःमध्ये. म्हणजे निजांगे असं म्हटलं की स्वतःमध्ये ती भिनवा, स्वतःला त्या मराठीबद्दलचा अभिमान जो आहे तो इतरांनी सांगायला नको. मी मराठी, तर कारण मराठी भाषा आज महाराष्ट्रापुरती जरी मर्यादित असेल तरी काही काळापूर्वी जर इतिहासात बघितली तर संपूर्ण भारताची भाषा ही मराठी होती. जिथं जिथं मराठीशाही होती, म्हणजे आपण जातीकडे नाही जाऊया, पण जी संस्थानं होती, म्हणजे असं आपण म्हणतो की ती कुठं होती तर आपण तंजावरपासून आपण म्हणजे पाकिस्तानची आता जी हद्द आहे त्याच्या पलीकडेपर्यंत जे अटके पार आपण झेंडे लावले होते. मग ती अटक नदी जिथंपर्यंत आहे त्याच्या पलीकडे जाऊ, तिथंपर्यंत आपण मराठी राज्य होतं. आणि त्यावेळी नक्कीच ज्यांचं राज्य त्यांची भाषा बोलली जात होती, म्हणजे ती मराठी जी होती ती इतकी समृद्ध होती. आपण आता काय करूया तर किमान आपण आपल्या पुढच्या पिढ्यांतरी पोचवूया ती. आणि जर पोचवायचे असेल तर ती पहिल्यांदा आपल्याला आली पाहिजे, आपलं प्रेम तिच्याशी असलं पाहिजे, आपल्याला ती माझी वाटली पाहिजे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांनी जी अगदी विनंती केलेली आहे ती विनंती आपल्याला मान्य करावी लागेल. मित्रांनो, मराठी कुणीतरी सांगावं की ती 10वीपर्यंत सक्तीची असायला पाहिजे, 12वीपर्यंत सक्तीची असायला पाहिजे, तर नाही. तर ती मराठी आपल्यालाच वाटली पाहिजे की मी महाराष्ट्रात जगतो तर ती मराठी माझी आहे. आणि मग ती कुणी लिहिलेली आहे तर ती ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. आणि मग असा एक श्रेष्ठ संत जो आपल्याला मराठीबद्दलचं ज्ञान अमृतातही पैसा जिंकायला लावेल, तर आपल्याला नक्कीच वाटलं पाहिजे की ती भाषा मराठीचे बोल कौतुकानं आपल्याला गाता आले पाहिजेत, वाचता आले पाहिजेत, ऐकता आले पाहिजेत, एकमेकांशी सांगता आले पाहिजेत, चर्चामध्ये परिसंवादांमध्ये ती मराठी भाषा आपल्याला घेता आली पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की भोगी जेगा, शेवटचे जे शब्द आहेत त्यांचे भोगी जेगा, तुम्हाला ती भोगता आली पाहिजे, तुम्हाला ती आस्वादात्मक वाटली पाहिजे किंवा ती आत्मसात करता आली पाहिजे. तर तशी भाषा तुम्ही आत्मसात करा. मराठीचा झेंडा पुन्हा एकदा मानाने डोलू देत, मराठी भाषा अमर होऊ देत, एवढीच एक कळकळीची विनंती करते आणि मग थांबते. धन्यवाद.